त्याच्यावर आणखीन नियम आलेला नाहीये. नेमकं प्रशासनाशी तुम्ही बातचीत केलाय 3 तासापासून तुम्ही देखील या ठिकाणी प्रशासनासोबत संवाद साधत होता. काय झालंय, काय ठरलंय, नेमकी घटना कशी घडली, काय सांगणार? काहीतरी खंडणीच्या यातून हा प्रकार घडला. परंतु समाजाचा मराठा समाजाचा होतकरू मुलगा आज आमच्यात नाही. यांच्या माजमस्तीमुळं आज एक आमच्यातला चांगला हिरा हे यांच्या खंडणीपायी, या पैशापायी, यांच्या गुंडगिरीपायी आज आमच्यात नाही. पण माझं एक सांगणं आहे की तुम्ही जे जातीवाद म्हणताय ना, ते जरा थांबवा, नका दुसरीवर ढकलू. जरा चांगले धडे द्या. बघा बरं का, मी खूप चांगल्या पद्धतीनं सांगतोय, जरा जरा चांगले धडे द्या तुमच्या लोकांना. या गोष्टीपासून जरा लांब जा म्हणत. नका वारंवार तुम्ही जातीवादाचे प्रयोग करून किंवा विष पेरून खून करायचे, दहशत माजवण्याचा प्रयत्न तुम्ही थांबवा. कारण तुम्ही जर अशी दहशत माजवायला लागले आणि असे खून करायला लागले तर नाविलाजाने समाजाला उठावं लागेल आणि न दिवस बघायचा तुमच्यावर बघायची वेळ येईल. असं नका वागू, असं माझी तुम्हाला कळकळीची विनंती खऱ्यानं सांगतो मी तुम्हाला. जे नव्यानं जे निवडून आले त्यांना हा इशारा समजायचा धनंजय पाटलांचा. तुम्ही इशारा समजता याला का काय समजता तुम्ही तुमच्या बघा ना, आम्हाला माहित नाही तुम्ही काय समजता याला. विनंती शब्द वापरलेला आहे. पण माझे लोक मरायला लागले. खून हा विषय जर तुम्हाला कळत नसला आणि तुम्ही जर याला मोकाट फिरू देणार असलात जातीच्या आणि जातीवादाच्या नावाखाली, तर जड जाईल बरं. हो, तुम्हाला जे वाटतंय त्याच्या पलीकडे प्रक्रिया जाईल बरं. काही तुम्हाला समजून घ्यायचंय का नाही घ्यायचंय, शेवटी जर नड्याला लागला, संयम जर फुटला, असू द्या ती काय खंडणी असू द्या, काय असू द्या, एक समाजाचं चांगलं काम करणारं सरपंच म्हणून आदर्श असणारं पोरग, आदर्श गावाला पुरस्कार मिळालेलं पोरग जर तुम्ही घालवलं तर तुम्ही जातीच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे. आणि त्यांना धमारा त्या आरोपीला तुम्ही पोलिसांच्या हवाली केलं पाहिजे. त्याला पाठीशी घालून मोकाट पळायला नाही पाठिंबा दिला पाहिजे. जात फीत नाही आणली पाहिजे. तिथं आम्ही जातीवादी नाहीत हे सिद्ध करायला पाहिजे. तुम्ही जर वारंवार असंच करायला लागला तर एकदा हातातून सुटली ना गोष्ट तर सुटन बरं का. नका ती वेळ येऊ देऊ, माझी विनंती. कारण आम्ही खूप आमचं काळीज जळालंय. आज एवढं मोठं दुःख आज आम्ही पचवायला लागलो आणि आम्ही समाजालाही विनंती केली की बाबा हो, हे 24 घंट्यापासून रस्त्यावर बसून आरोपी अटक व्हावेत म्हणून. 2 आरोपी अटक पण झालेत, काहीकडे पथकं पण त्यांनी पाठवलेत असं SP साहेबांना सांगितलं. म्हणून मी समाजाला विनंती केली, एखाद्या अर्धी मागणी राहिली तर पुन्हा आपण लढू सगळेजण मिळून. पण आपण आपल्या भावाचं पोस्टमार्टम करू, अंत्यसंस्कार करू. कारण ती आपल्यात नाहीये. त्यांच्या देहाची विटंबना नको, हे काळजाला लागायला लागले. कारण आता तर ते आपल्यात नाही येत, मेल्याच्या नंतर तरी त्यांच्या देहाची विटंबना नको. सरकार विटंबना करायला, छळ करायला. आपण भाऊ म्हणून सगळेजण, मायबाप म्हणून त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहू. आपण त्यांचे अंत्यसंस्कार करू, नको त्यांना तिथं धरायचं. म्हणून मी आता गावकऱ्यांना सांगितलंय, सरकारनं किंवा SP साहेबांनी सरकारच्या वतीनं सांगितलंय आणि IG साहेबांच्या वतीनं पण सांगितलंय की त्यांच्या भावाच्या जीवाला धोका आहे आमच्या शिवराज देशमुखांच्या. तर त्यांनी एक बॉडीगार्ड काहीतरी नियुक्त केला आहे. CID ची मागणी होती तर त्यांनी CIDचंही IG साहेबांनी त्यांना सरकारनं सांगितलंय की आपण ते ताबडतोब गठीत करून CID मार्फत तपास करू.